नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। अजित पवार गटाकडून 3 ठिकाणी सर्व्हे करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिरूर, हडपसर आणि कर्जत जामखेड मतदारसंघात दादा गटानं सर्व्हे केलाय। बारामतीऐवजी इतर 3 ठिकाणी चाचपणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बारामतीमधून जय पवार यांच्या नावाची चाचपणी करण्यात आली आहे। तसंच झाल्यास जय पवार विरुद्ध योगेंद्र पवार असा सामना रंगण्याची शक्यता आहे। योगेंद्र पवार यांची शरद पवार गटाकडून सध्या तयारी सुरू आहे। बारामती अजित पवार गटाकडून 3 ठिकाणी सर्व्हे करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। तर बारामतीमधून जय पवार यांच्या नावाची देखील चाचपणी झालेली आहे। तसं झाल्यास जय पवार विरुद्ध योगेंद्र पवार असा सामना रंगेल। योगेंद्र पवार यांची शरद पवार गटाकडून सध्या तयारी सुरू झालेली आहे। तर शिरूर, हडपसर, कर्जत, जामखेड या मतदारसंघात दादा गटानं सर्व्हे केलेला आहे। अजित पवार गटाकडून 3 ठिकाणचा सर्व्हे करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बारामतीऐवजी इतर 3 ठिकाणी चाचपणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान याविषयी अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी अक्षय मणकणी आपल्याला। अक्षय, बारामती विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षातून योगेंद्र पवार अर्थात अजित पवारांचेच पुतणे निवडणुकीच्या रिंगणात लढण्याची शक्यता आहे। त्यामुळे खरं तर अजित पवार हे दुसऱ्या मतदारसंघाची चाचपणी करतायत का, या सगळ्या संदर्भात देखील प्रश्नचिन्ह जो आहे तो निर्माण होतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं महाराष्ट्रातल्या 3 विधानसभा मतदारसंघांमध्ये छुप्या पद्धतीने चाचपणी जी आहे ती चाचपणी केली जाते। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।